काल मित्रांनो ट्रॅक काय बरोबर नसल्यामुळे आम्ही चाललो माघारी. तसा ट्रॅक चांगलाच आहे पण आम्हाला पास पडला नाही म्हणून आम्ही चाललो आता रिटर्न सगळे. चला आम्ही आता चाललोय, आमचं झालं कॅन्सल. आता हे जे टॅक्सी त्यांनी येचले त्या काचांकडे आणि आता कुत्री पळाली खालचं वर आलं का नाही म्हटलं सगळं परत माघारी वर येणार आहे असं. पंजाब नाना काय म्हणतोय माझी माझी घरी बाजू चाललोय माघारी. पुढचं मैदान खेळायचं आहे. 4 दिवसांनी नाही माहिती काय पाहिजे परत खेळू. पिणारी खाणारी 4 दिवसांना मैदान असल्यामुळे काय टेन्शन. मायनीचं मैदान खेळायचं आता वर आलेलं बरं आणि लईच प्रॉब्लेम होणार. माझ्या पायाला बेल लागली फुटली वय परत 10-12 दिवस थांबवा, रेस्ट घ्या, परत लई अडचण. त्यापेक्षा नाही खेळलेलं बरं. मैदान काय ठीक बरं आहे. मैदानात आता परत पश्चाताप करून काय उपयोग नाही. तेवढं आहे आणि मैदानात सारखे आहे ते काय टेन्शन नाही एवढं. एक मैदान नाही खेळून मग काय अडचण पडत नाही किंवा काय नाही. आपली माती चांगली असल्यामुळे कसं आहे लय फुटली की लय रेस्ट. आपल्याला भेटल्या वस्तू तेच चांगली की. आता असत्या काय तेवढं आहे. ते महिना 2 महिने पुन्हा बसवून तरी चालतं. परत खेळू मैदान काय अडचण नाही. आणि ती काय होतं माहिती का पायाला खाली कापलेलं का ना वरनं जरी जखम मिळून आली का नाही हा. तर आज जखम ओली असते ती कळीत. कळी तेवढा आहे. आणि तेव्हा पण मध्ये आंबकची जरी मैदान खेळते तर पण माझी आमची बरीच फुटलेली पायानं खाल्लं लागलं. आत्ताच कुठं बरी झाले. सेम तसंच मैदान आहे. खडं बिडं लय खाली असल्यामुळं प्रॉब्लेम होत नाही. बस खाली बैठ बैठ आत खाली पाया दोन्ही मध्ये लागलं मग झालंच किंवा शेवटी. 2 महिने माझी बसून हा. पुन्हा माझे नंबरातलं 3-4 महिने नंबरात राहिले कुत्री 2 राऊंड काढलं का पाय असं ती फाटायचं पेच मध्ये हो पायाचं हा, लय मोठा पाठीचा झाला आडदांडपणा लागलं की परत महिनाभर नीट होत नाही. ती भोगलंय त्यामुळे ते नको वाटत. तेवढं आहे. जवळ एखादं मैदानात 500 रुपये पडले विषय संपला. होय तेवढं आहे. थोडासा चांगला निर्णय घेतलेला बेस्ट आहे. यो बघा उन्हानं कलर उजाळला याचा. उन्हानं उजाळलाय नुसत्या. ओरिजिनल माल आहे बघा ह्यो. अफगाणिस्तान मध्ये पांढरी शिकवलं केनिया 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 किंग कोब्रा ब्लॅक किंग ब्लॅक किंग आहे. लय खतरनाक आहे हो गडी. एकदाशी डसले तर पुन्हा वीस उतरत नाही. 2 मिनिटं श्वास घ्यायला येत नाही. श्वास येईल ती मागल्या साईडनच. आणि आता बघत बसलो असतो की मैदान तर आपली माझी कालवाले लाईव्ह बघितलेलं बेस्ट आहे. आपलं टेन्शन नाही. लाईव्ह बघितलेलं बेस्ट आहे. कधी कधी चांगला निर्णय घेतलेला बेस्ट असतो. पुन्हा पश्चाताप करण्याचा परत पश्चाताप करून रागात माणूस डिसिजन घेतो चुकीचं. परत मग आत बसा बाहेर या. नुसतं मैदान किती खराब असतं त्याचा विषय होय. काचच बघा लय मोठं आता मला माहित आहे जेवढ्या वर ना पुण्याच त्याच्या 10 पटी खाली आहे ते. आणि अजून जसं जशी कुत्री पळतील तसं वर येणार आहे सगळं. हा सगळेच काही इचून गावत नाही सगळं काय. काय पोर तेवढं आहे तेवढं आहे. आता पोर मध्ये 2 दिवस येते तरी आपण किती काढल्या 2 दिवस बैलांच्या पत्र्या किती काढल्या 4-5 पत्र्या काढल्या 2-3 काचा काढल्या. अजून खाली जास्त असतील. कसल्या बऱ्याच काच दारूच्या देशी ऊस तुडवून टाकलेल्या फोडून. आपल्याला फोन कर. आमचं जालम चित्र आम्ही म्हणतो आवतडवाडीच्या ट्रॅकला कुत्रा नको इथं ट्रॅक आमच्याकडे ऐकलं नाही जावं म्हणलं आवतडवाडीला. आता या टोल्या थांबले त्या. रोड पण ऊन असल्यामुळे जास्त एकदम थंड आहे. कुत्र्याला स्पीड होतं कुत्र वाहतूक रोडला नाही एवढी गरमी बाहेर आहे खतरनाक वाली.
एक साहेब्या सोयब आलाय. सोयब मुलाने आलेत बघायला, पण आम्ही मैदान खेळलो नाही माघारी माणसं चाललो. पुन्हा आखीर घेते. एकटं झालाय वीर. मला माहित आहे म्हणलं. आता काय डिसिजन घेतलंय? ट्रॅक त्या आंबक चिंचरीपेक्षा खराब पाहिजे आहे आणि त्यात काच आहे. त्यांनी काय उचललाय ते उचलल्या ते पण उचलून अजून आहे त्याच्यात. जसं खाली उकळलं तसं लय येतं काचार. आम्ही गेल्यानंतर तर तगना नाही म्हटलं तर गोंजळभर तर यायचं त्याला काचा आणि त्याला काचा लांबड आहे तसं. आणि परत चाल तशी पळेल तसं ती खालनं वर येणारच आहे मटेरियल. बरं एखादी काच जर लागली पाहिजे तर पुन्हा आपल्याला 2 महिने तरी घरी बसावं लागेल. बरं ते 2 महिने बसेल तेव्हा त्या कुत्रीच्या अंगात जी करंट आहे ती राहत नाही ना. त्यापेक्षा आपलं म्हटलं जाऊया घरी. एखादं मैदान नाहीच आपलं बघितलं करणंच म्हणायचं विषय. तर लागल्यानंतर पश्चाताप करून काय उपयोग नाही. आपल्या फनफन करून मग पुन्हा बोचा जरी फन आणला तरी काय उपयोग नाही. काय उपयोग आहे पुन्हा गप्पच बसावं लागेल. तेवढं आहे, त्यामुळे थांबलेलं बरं. थांबलेलं बरं. हा गेलं 500 रुपयाचं तेल पण ते